नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत मेकॅनिकल इंजिनियर आणि ऑटोमोबाईल इंजिनियर करणाऱ्या मुलांची किंवा ग्रॅज्युएशन झालेल्या मुलांची MPSC मधली ड्रीम पोस्ट, ती म्हणजे RTO AMBI. तर ही ड्रीम पोस्ट असायचं कारण म्हणजे यामध्ये युनिफॉर्म घालायला भेटतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे यामध्ये परीक्षेचे टप्पे पण कमी असतात. तर दोनच टप्पे असतात, पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा. जर तुम्ही PSI कडे गेला तर PSI मध्ये 4 टप्पे येतात. पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, त्यानंतर फिजिकल टेस्ट, त्यानंतर इंटरव्ह्यू. तर यामध्ये ते 2 टप्पे इलिमिनेट होतात आणि एक्झाम पण तुमची टेक्निकल वर असते. सो मेन्स तर तुम्हाला म्हणजे जो तुम्ही अभ्यास केलाय 4 वर्ष, तर त्याच्याच रिलेटेड क्वेश्चन असतात. त्यामुळे कॉम्पिटिशन पण बाकीच्यांपासून म्हणजे कमी होऊन जातं. PSI मध्ये तुम्हाला नॉन टेक्निकल मुलांसोबत पण कॉम्पिटिशन करावं लागतं आणि म्हणजे हाय कॉम्पिटिशन असतं बेसिकली. तर त्या एक्झाममध्ये या एक्झाममध्ये तर त्या गोष्टी सगळ्या बाजूला होऊन जातात. त्यामुळे इझिली युनिफॉर्म मिळायची ही एक पोस्ट आहे. तर याच एक्झाम बद्दल आपण आज बोलणार आहोत, कारण की काही महत्त्वाच्या गोष्टी पुढे आलेल्या आहेत. तर त्याच अपडेट घेऊन मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. तर माझं नाव शुभम बनसोडे, चॅनलचं नाव SBMPSC अकॅडमी. कॉन्टेंट आवडला, व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग आपण काही अपडेट बघूयात. तर सुरुवातीला हे बघूयात की रिक्त जागा किती आहेत. तर एक 2024-23 मध्ये एक RTI टाकला गेला होता. तर त्यामध्ये AMVIच्या या 68 जागा रिकाम्या आहेत असं समजलं. आणि पाठीमागच्या महिन्यात म्हणजे जुलै 2025 मध्ये एक GR आला होता, ज्यामध्ये RTO विभागाला 240 जागाची ऍड म्हणजे त्यांनी नवीन जागा तयार केल्या आणि त्यांनी म्हणजे शासनाला सांगितलं की एवढे अधिकारी आम्हाला लागणार आहेत वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये. तर त्यामध्ये आपल्याला पाहण्यात येईल की 60 जागा या होत्या, ह्या AMVI साठी त्यांनी अलोकेट केल्या होत्या. बाकी त्यांच्या दुसऱ्या पण होत्या, ARTO साठी पण होत्या, काही लिपिक पदासाठी पण जागा होत्या. तर त्यामध्ये 60 जागा होत्या, त्या त्यांनी AMVI साठी केल्या होत्या. त्यांनी काही महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यात नवीन केंद्र उभा केलेली आहेत RTOची. तर त्याच्यासाठी त्यांनी या जागा काढल्या होत्या नव्याने. आणि तिसरी गोष्ट महत्वाची म्हणजे पदोन्नती होत आहे RTO मध्ये. तर 331 जागांची पदोन्नती होते. तर पदोन्नती म्हणजे प्रमोशन होणार आहे बेसिकली, लोअर पोस्ट पासून हायर पोस्ट पासून पर्यंत. तर पदोन्नती कोणाची होत आहे? जे AMVI वर सध्या कार्यरत अधिकारी आहेत, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर, ते आता होणार आहेत मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. तर त्यांची पदोन्नती वरती झाल्यानंतर साहजिक आहे असिस्टंटच्या जागा खाली रिकाम्या राहतील. तर ही प्रोसेस सध्या चालू आहे. डेडलाईन त्यांना जुलै 2025 मध्ये दिली होती. तर ही प्रोसेस सध्या चालू आहे आणि या जागा तर पूर्ण म्हणजे रिकाम्याच आहेत 168. तर या सगळ्या जागांची जर आपण टोटल केली तर या टोटल होतात 459. तर सध्या RTO मध्ये AMVI साठी 459 जागा या रिकाम्या आहेत किंवा रिकाम्या व्हायच्या लाईन मध्ये आहेत, पाईपलाईन मध्ये आहेत. तर त्यामुळेच या परीक्षेची ऍड येणं म्हणजे या पोस्टसाठी ऍड येणं हे खूप म्हणजे ह्याचे चान्सेस वाढलेले आहेत. आणि नेक्स्ट आपण हे बघूयात की याचं आधी काय होतं, आधी कसा सिनेरिओ होता, आधी ही कधी एक्झाम झाली. तर ही एक्झाम आधी 2020 मध्ये झाली होती, म्हणजे तब्बल 5 वर्षापूर्वी एक्झाम झाली होती. त्यावेळी 100 क्वेश्चन आणि त्यामध्ये 80 GS चे क्वेश्चन्स असायचे, 20 टेक्निकल असायचे. आणि त्यानंतर 2017 आणि 2014 अशी ही एक्झाम म्हणजे झाली होती. तर या एक्झामची एक परंपराच आहे की ही काय म्हणजे प्रत्येक वर्षी होत नाही, ही टप्प्याटप्प्याने 3-4 वर्षानंतरच होते. त्यामुळे आता एक्झाम यायचे खूप चान्सेस वाढलेले आहेत, कारण खूप गॅप पडलेला आहे. आणि त्यावेळी जर सांगायचं झालं तर 20 टेक्निकलचे क्वेश्चन जे तुम्हाला रिसेंट ट्रेंडवर असायचे, त्यावेळी कट ऑफ 36 लागला होता आणि मला त्यावेळेस 47 मार्क्स होते प्रिलियममध्ये. तर माझं प्रिलियमला स्कोअर यायचा मेन रिझन होतं ते म्हणजे GS होतं. GS वर माझी खूप चांगली कमांड होती आणि 20 मार्काचं जे टेक्निकल होतं ते तर मी केलंच नव्हतं. फक्त 80 प्रश्नांच्या GS वरच मी 47 मार्क्स घेतले होते. आणि मेन्समध्ये तेव्हा सेक्शन असायचे, सेक्शन A, B, C. तर A सगळ्यांना कंपल्सरी असायचा, B आणि C मध्ये तुम्हाला चॉईस असायची. 150 क्वेश्चन असायचे 300 मार्कांसाठी. 1.5 तास म्हणजेच 90 मिनिटं तुम्हाला दिली जायची. तर 2017 मध्ये पण 900 जागा होत्या. त्यावेळेस कट ऑफ 24 होता आणि मुलींचा कट ऑफ तर 1च मार्काचा होता. तर खूप म्हणजे गोल्डन अपॉर्च्युनिटी होती त्यावेळी. आणि नेक्स्ट बघूयात. तर तुम्हाला म्हणजे आत्ताचं स्वरूप सांगण्यापूर्वी मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, जर कोणाला मेंटॉरशिप पाहिजे असेल, जे कोणी रिसेंट पास आउट असेल, ज्यांना MPSC बद्दल काही आयडिया नसेल, की अभ्यास कसा करायचा GSचा वगैरे, कारण की GSच तुमचा मेन पहिला फॅक्टर आहे गेट ओपन करायचा मेन्सचा. तुमचं
मेन्समध्ये तुम्हाला म्हणजे तुमचं सॉम टॉम खूप चांगलं आहे, तुमचं टेक्निकल थर्मल खूप चांगलं आहे, हे असून काही कामाचं नाही. जर तुमचा GSच निघाला नाही तर तुम्हाला मेन्समध्ये उतरताच येणार नाही. आणि ही एक्झाम काय प्रत्येक वर्षी होत नाही. ही एक्झाम फक्त म्हणजे टप्प्याटप्प्याने होते. आज झाली की पुढची एक्झाम आता मला वाटतं डायरेक्ट 2029ला इलेक्शनच्या वेळेसच हे ॲड येईल कदाचित. त्यामुळं हे असे चान्स सारखे सारखे येत नाहीत. जर तुम्हाला मेंटरशिप पाहिजे असेल तर रिसेंटली सध्या काही ही एक्झाम ग्रुप सी मध्ये कन्वर्ट केलेली आहे, म्हणजे मर्ज केलेली आहे. त्यामुळे एक्झाम पॅटर्न चेंज झालेला आहे सध्या. तर नवीन एक्झाम पॅटर्न टाईप मी तुम्हाला म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी एक तुमची बनवून घेईल. तुम्हाला एक डेली टार्गेट दिले जातील. एक रफली 75 डेजचा हा प्रोग्राम असेल. एक्झाम शेड्यूल आहे 30 नोव्हेंबरला, 30 नोव्हेंबर 2025. तर तोपर्यंत आपण पूर्ण म्हणजे तुम्हाला मी डेली टार्गेट देऊन तुमचा सिलेबस कंप्लीट होईल. तुम्हाला एक पर्सनल अटेन्शन दिलं जाईल आणि एक तुमचा म्हणजे मी मेंटॉर करून तुमचा तो अभ्यास करून घेतला जाईल. आणि जर तुम्हाला मेंटॉरशिप पाहिजे असेल तर तुम्ही या UPI नंबरवर पेमेंट करू शकता. फीज आहे ₹451. खूप माफक दरात मी ठेवली आहे. मार्केटमध्ये खूप म्हणजे महाग महाग आहे क्लासेस वगैरे, पण मला ते क्लासेसची काय म्हणजे गरज वाटत नाही, कारण की तुम्हाला फक्त म्हणजे रीड आणि पाठांतर करायचंय फक्त. तर गरज नाहीये कोणी म्हणजे एवढे पैसे घालवायचे वगैरे. तुम्हाला मी जे काही पुस्तकं वगैरे सांगेल, जे काही टॉपिक वगैरे देईल, ते तुम्ही व्यवस्थित करा आणि तेच परीक्षेला येणार पण आहे. तर अशी मेंटॉरशिप ही असेल. तुम्ही मला या नंबरवर पेमेंट झाल्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट या नंबरवर पाठवा. मी तुम्हाला माझ्या ग्रुपमध्ये ॲड करून घेईल. तर नेक्स्ट आपण आत्ता बघूयात की सध्या परीक्षेचं स्वरूप कसं झालं आहे. तर 2022 मध्ये सिनॅरिओ चेंज झाला होता आणि ग्रुप सी मध्ये ही एक्झाम कंबाईन झाली, मर्ज झाली बेसिकली. तर आधी ही सेपरेट होत होती याची एक्झाम RTO ची पूर्ण, पण ही आता मर्ज झाली आहे ग्रुप सी सोबत. तर ग्रुप सीचा सिलेबस असा होता, GS मध्ये 100 क्वेश्चन, मार्क्स 100. तर यामध्ये आता तोटा RTOच्या मुलांसाठी हा झाला आहे की टेक्निकलचे क्वेश्चन आधी GS मध्ये सॉरी प्रिलियम मध्ये 20 येत होते. तर मुलांना 20 टेक्निकलचे क्वेश्चन आणि प्लस GS मध्ये 20 हे ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन, सो असे 40 प्रश्न जरी व्यवस्थित केले तरी त्यांचे कट ऑफच्या आसपास मार्क येऊन जायचे आणि थोडेफार GSचे काही सब्जेक्ट वाचले तरी त्यांचे मार्क्स येऊन जायचे. पण आता असं नाही होणार. आता टेक्निकलचे क्वेश्चन आहेत ते पूर्ण इलिमिनेट झालेले आहेत आणि पूर्ण GSचे 100 क्वेश्चन राहणार आहेत. त्यामुळे तुमचा GS स्ट्रॉंग असणं म्हणजे कंपल्सरी झालेलं आहे. तर त्यासाठीच आपण ही मेंटरशिप चालू केलेली आहे की तुम्हाला कमी टाईममध्ये जास्तीत जास्त मार्क्स कसे येतील आणि तुमचा टाइम जाणार नाही, त्यासाठी ते चालू केलेलं आहे. आणि मेन्समध्ये थोडे चेंजेस झालेले आहेत. तर मार्क्स तर तेवढेच आहेत, 300 मार्काचीच आहे आणि 150 क्वेश्चनच आहेत. पण सेक्शन जे होते आधी ABC, तर ते आता ABC असं राहिलं नाहीये. त्यांनी मर्ज केले तिन्ही सेक्शन आणि त्याचा एकच सिलेबस बनवला आहे, ज्यामध्ये 15 वेगवेगळे म्हणजे पॉईंट्स आहेत. तर सिलेबस बद्दल आपण नंतर डिस्कस करू. मी स्पेशल व्हिडिओ बनवेलच सिलेबसवर, तो कसा असेल. आणि आपण हे बघू की आणि मेन तुम्हाला हे गोष्ट सांगायची की आपल्या एक्झामचा कट ऑफ जो असणार आहे तो सेपरेट असणार आहे. म्हणजे खूप जण आता प्रश्नामध्ये पडले असतील की 2024 पासून MPSCचा वन एक्झाम वन कट ऑफ हा सिनेरिओ चालू आहे. तर AMVIच्या बाबतीत असं होणार नाही. जे म्हणजे MPSCनी पण त्यांच्या परिपत्रकामध्ये सांगितलेलं आहे की AMVIचा कट ऑफ हा सेपरेट लागला जाईल. तो काय कंबाईन ग्रुप सी सोबत मर्ज नाही होणार, त्यांच्यामध्ये नाही लागणार, तर सेपरेट लागणार आहे. तर ही म्हणजे आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे, कारण की कॉम्पिटिशन इकडं जास्त आहे ग्रुप सी मध्ये, इथं एवढं नाही आहे. तर चान्सेस जास्त आहेत सिलेक्शन होण्याचे, पण ते त्यासाठी व्यवस्थित प्लॅनिंग नुसार तुम्हाला अभ्यास करणं तेवढंच गरजेचं आहे. तर हेच आपण आज सांगू इच्छितो. आणि जर तुम्हाला कॉन्टेंट आवडला तर नक्कीच लाईक करा. थँक्यू.